आडगाव येथील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये मालवाहू लिफ्ट कोसळून कंत्राटी महिला कामगार ज्योती अहिरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमकी चूक कोणाची याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाहीये। घटनेनंतर मृत महिलेचा मुलगा महेंद्र अहिरे यांनी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार मेडिकल कॉलेज प्रशासन संबंधित विभागामधील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून वेगळी भूमिका मांडण्यात येते। प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिलेनं नियमांचं पालन न करता लिफ्टच्या डक्टमध्ये डोकावल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय। मात्र या दाव्याची अधिकृतपणे पुष्टी अद्याप झाली नाहीये। दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांकडून निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येतोय। घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी देखील केली जाते। या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। तपासाअंती अपघातामागील खरी कारणं समोर येण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुधीर वांबरे, डीन डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक। आज अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एक ज्या मावशी आहेत वॉर्डच्या, त्या ड्रम ठेवायला जी काही ड्रमची लिफ्ट आहे तिथे गेल्यात आणि त्या लिफ्ट दरवाजातनं त्यांनी लिफ्ट कुठे हे वाकून बघायला सुरुवात केली असताना वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान त्या लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांना मणक्याला इजा झाली आहे। त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून इंट्युबेशन केलेलं आहे आणि त्यांच्यावरती इलाज चालू आहे। तर गोष्टीची इंटरनल एन्क्वायरी कमिटी एन्क्वायरी करत आहे। 8 वाजता कामावर आली। 8 वाजता कामावर आल्याच्या नंतर 9 वाजता मला लगेच फोन आला मला म्हणे तुझ्या आईचा शुगर कमी झाला म्हणे। 5 मिनिटात मी इथं आलो, मला सांगतो तुझ्या आईचा शुगर कमी झालाय। तर मला कोणी सांगितलं नव्हतं। त्यात मला एकाने मला कानामध्ये सांगितलं की तुझ्या आईच्या अंगावर लिफ्ट पडलेली आहे। तर ती लिफ्ट कुठे पडली ते मी बघायला गेलो तर दोन्ही डोर बंद करून ठेवलेले, तिथं मला कोणी जाऊ देत नव्हतं। सगळे मला बळजबरी करत मध्ये जाऊ देत नव्हतं। मी मध्ये जाऊन बघितल्याच्या नंतर ते सगळं रक्त पडलेलं होतं आणि लिफ्ट बी वरतून कोसळलेली होती। तर तेव्हापासून आतापर्यंत मला कोणीच काही सांगितलेलं नाही। अख्ख्या हॉस्पिटलमध्ये एक सुद्धा डॉक्टर नाहीये। इथला डीन 12 वाजता पळून गेला, अख्खे डिपार्टमेंट वाले 12 वाजता पळून गेले। कुठे गेले हे सगळे? आणि माझी आई इथं 8 वाजेपासून मरून पडलेली आहे। या डॉक्टर म्हणतात तुझी आई जिवंत आहे, मग मरून इथं सगळे तिचं ICU मधले सगळे मीटर डाऊन आम्हाला चुत्यात काढून राहिले का तुझी आई जिवंत आहे? आणि मग मीटर डाऊन कस काय सगळे? आम्ही काय चुत्या दिसलो का? आता काय भूमिका तुमची? आताची भूमिका आता असं आहे, इथला जो डीन आहे जो पळून गेलेला आहे त्याला इथं बोलवा आणि HOD ला पण बोलवा। जो काही मॅनेजमेंट आहे त्याला इथं बोलवा। इथं हॉस्पिटलमध्ये जो लिफ्टचं बटन दाबतोय तो पोरगा पाहिजे आणि खालचं जो लिफ्टचं बटन दाबतोय तोही पोरगा पाहिजे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।